बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण स्तोत्र संहिता अध्याय 36 मधील 1 ते 6 वचनांवर मनन करणार आहोत. ही वचने आपल्याला दोन वेगवेगळ्या जगांची ओळख करून देतात. एक दुष्टतेने भरलेले मानवी हृदय आणि दुसरे देवाचे असीम, स्थिर व विश्वासू प्रेम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वतःकडे पाहू, देवाच्या स्वभावाकडे पाहू आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तनासाठी प्रार्थना करू. चला तर मग शांत मनाने प्रार्थनेच्या भावनेमध्ये देवाचे वचन ऐकूया. स्तोत्र संहिता अध्याय 36 वचन 1. दुष्टाच्या हृदयात अपराध बोलतो, त्याच्या डोळ्यांसमोर देवाचे भय नसते. वचन 2. तो स्वतःच्या डोळ्यात स्वतःलाच योग्य ठरवतो, त्यामुळे त्याचे पाप उघड होत नाही. वचन 3. त्याच्या तोंडातील शब्द दुष्ट आणि कपटी असतात, तो शहाणपणाचे वागणे सोडून देतो. वचन 4. तो आपल्या शय्येवरही दुष्ट योजना करतो, चांगल्या मार्गांवर उभा राहत नाही, वाईट गोष्टी तो नाकारत नाही. वचन 5. प्रभू, तुझे प्रेम आकाशापर्यंत पोहोचते, तुझी विश्वासार्हता ढगांपर्यंत आहे. वचन 6. तुझे न्याय महान पर्वतांसारखे आहेत, तुझे निर्णय अथांग समुद्रासारखे आहेत. दुष्ट हृदयाचे वास्तव. पहिल्या 4 वचनांमध्ये हृदयातील दुष्टतेचे वर्णन केलेले आहे. येथे कोणत्याही एका व्यक्तीबद्दल नाही, तर देवापासून दूर गेलेल्या मनुष्य स्वभावाबद्दल सांगितलेले आहे. देवाचं भय नसणे. जेव्हा मनुष्य देवाचा आदर, देवाची जाणीव विसरतो, तेव्हा पाप त्याच्यासाठी सामान्य गोष्ट बनते. स्वतःलाच योग्य ठरवणे. दुष्ट माणूस स्वतःच्या चुकीकडे डोळे झाक करतो. मी बरोबरच आहे ही भावना त्याला सुधारणेपासून दूर ठेवते. शब्द आणि विचारांची भ्रष्टता. दुष्टता फक्त कृतीत नसते, ती शब्दात, विचारात आणि योजनांमध्ये असते. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, कधी आपणही आपल्या चुका मान्य न करता त्यांना योग्य ठरवतो का? कधी आपण देवाच्या इच्छेपेक्षा स्वतःच्या सोयीला प्राधान्य देतो का? आजच्या जीवनाशी संबंध. आजच्या समाजात हे चित्र आपल्याला खूप परिचित वाटते. खोटेपणा, स्वार्थ, फसवणूक हे सगळे सामान्य झाले आहे. लोक म्हणतात सगळेच तसेच करतात, पण देवाचं वचन आपल्याला सांगते की बहुसंख्येचा मार्ग नेहमीच योग्य असेल असे नाही. जेव्हा आपण सतत चुकीत राहूनही शांत झोपतो, तेव्हा आपले अंतःकरण कठोर होत चालले आहे याची ही खूण असते. देव आपल्याला जागे करू इच्छितो, दोष देण्यासाठी नाही, तर बदलण्यासाठी. देवाचं असीम प्रेम. 5व्या वचनामध्ये अचानक दृश्य बदलतं. दुष्टतेच्या अंधारातून आपण देवाच्या प्रकाशामध्ये प्रवेश करतो. तुझे प्रेम आकाशापर्यंत. याचा अर्थ देवाचे प्रेम मर्यादित नाही. तुझी विश्वासार्हता ढगांपर्यंत. म्हणजे माणसे बदलतात, पण देव बदलत नाही. जेव्हा सगळे लोक आपल्याला सोडून देतात, तेव्हा देवाचे प्रेम आपल्याला धरून ठेवते. हे प्रेम आपल्या योग्यतेवर नाही, तर देवाच्या स्वभावावर आधारलेले आहे. हे प्रेम आपल्या योग्यतेवर नाही, तर देवाच्या स्वभावावर आधारलेले आहे. देवाचा न्याय आणि संरक्षण. 6व्या वचनामध्ये देवाच्या न्यायाची तुलना पर्वतांशी आणि समुद्राशी केलेली आहे. पर्वतांसारखा स्थिर न्याय, हलणारा नाही. समुद्रासारखा खोल निर्णय, आपल्याला न समजणारा पण नेहमी योग्य. आपण प्रत्येक गोष्ट समजून घेऊ शकत नाही, पण आपण देवावर विश्वास ठेवू शकतो. वैयक्तिक आत्मपरीक्षण आणि आवाहन. आज देव आपल्याला विचारतो, तू कोणत्या बाजूला उभा आहेस? स्वतःच्या योग्यतेवर की माझ्या प्रेमावर? आपण आपल्या हृदयात डोकावून पाहूया. जे काही देवापासून दूर नेत आहे, ते आजच सोडून देऊया. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आमच्या हृदयातील दुष्टतेची जाणीव आम्हाला करून दिल्याबद्दल धन्यवाद प्रभू. आम्हाला तू नम्र कर. आमच्या चुका मान्य करण्याची आम्हास कृपा दे. तुझ्या असीम प्रेमामध्ये आम्हाला स्थिर कर. आमच्या जीवनामध्ये तुझा न्याय, तुझी दया आणि तुझी विश्वासार्हता प्रकट होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन.